प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आपण एका महत्वाच्या विषयाकडे वळणार आहोत आणि तो विषय म्हणजे रॅप्चर, मंडळीचं उचलणं, ज्याची आशा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आहे. या आशेविषयी जर आम्ही वाचलं तर या आशेला असं म्हटलंय की ही स्वर्गीय आशा आहे, कारण आम्हाला स्वर्गामध्ये प्रभूच्या बरोबर जायचं आहे. पहिला थेसलोनिका 1:10 प्रमाणे ही आनंद देणारी आशा आहे. पहिला थेसलोनिका 2:19 प्रमाणे. तिसरी गोष्ट ही पवित्र आशा आहे, पहिला थेसलोनिका 3:3 प्रमाणे, कारण आम्ही ख्रिस्ताबरोबर जाणार आहोत. कुठे जाणार आहोत? स्वर्गामध्ये जाणार आहोत. म्हणून ही स्वर्गीय आशा आमच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. ही आरोग्यदायी आशा आहे. आणि शेवटचा मुद्दा, ती आमचं आरोग्य राखणारी आशा आहे. प्रियानो, या रॅप्चर विषयी एक शास्त्रभाग वाचून मी पुढे जाणार आहे. इब्रिकरास पत्र त्याचा 10वा अध्याय, इब्री लोकांस पत्र त्याचा 10वा अध्याय आणि 37, 38, 39. आम्ही आज थोडं स्लो बोलणार आहे. इब्रू चॅप्टर 10 वर्सेस 37 to 39. इब्री 10, 37 ते 39. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. जो येणार आहे तो येईल. थोडा वेळ राहिलेला आहे, तो उशीर करणार नाही. आज बरीच माणसं जणू स्वर्गात चढून प्रभूचा हात धरून त्याला अशी म्हणतात, उठ, आता बराच वेळ झालाय, खाली चल. वास्तविकता तो त्याच्या समयाने येणार आहे. म्हणून त्याने आम्हाला जागृत राहण्यासाठी इशारा दिलेला आहे. तो असं म्हणाला, मी चोरासारखा येईल, जागृत राहा, मी चोरासारखा येईल. आणि म्हणून प्रभूचं येणं जे आहे याकडे आपण विशेष लक्ष देणार आहोत. आणि हा टॉपिक जो आहे हा फार चांगला आहे. त्याला एस्केटोलॉजी असं म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे किंवा शेवटच्या घटना, शेवटचा समय, याकडे पाहणं महत्वाचं आहे. विषयाला जाण्या अगोदर 2 गोष्टी सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे जे 2000 वर्षापूर्वी या भूतलावर झालं, ते त्याचं पहिलं येणं आहे. तो या देहाने या भूतलावरती आला. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे दुसरं. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आणि पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं, या दुसऱ्या येण्यामध्ये 2 फेजेस आहेत. एक आहे प्रभू येशू ख्रिस्त वधूला नेण्यासाठी येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त वधूला नेण्यासाठी येत आहे. त्याला दुसरं येणं जरी म्हटलंय, परंतु असं म्हटलेलं आहे ते रहस्य आहे. दॅट इज अ मिस्ट्री. एक गुज आहे. ते का गुज आहे? कारण प्रभू जेव्हा वधूला नेण्यासाठी अंतराळात येईल किंवा ढगावर येईल,
त्यावेळेला असं म्हटलेलं आहे, फक्त वधू आणि मंडळी किंवा वधू आणि वर हे एकमेकांना पाहणार आहेत. इतर कोणीही प्रभूला पाहणार नाही. फक्त विश्वासणारे प्रभूला पाहणार आहे. ज्याचं वर्णन आपण पहिला थेसलोनिका 4 अध्याय 13 ते 18 वचनामध्ये आपण पाहत आहोत. बरेच शास्त्र भाग आहेत, त्याकडे आपण जाणार नाहीत, परंतु पहिला थेसलोनिका 4 13 ते 18, योहान 14 2 ते 3, पहिला करीन 15 51 ते 53, या सर्व शास्त्र भाग, बरेच शास्त्र भाग आहेत अजून, पण वेळेअभावी हे 3-4 शास्त्र भाग मी तुमच्या समोर ठेवतो. जाण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त योहान 14 मध्ये स्पष्ट म्हणाला, मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. जागा तयार झाली म्हणजे मी परत येईल आणि मी जेथे आहे तेथे तुम्हास घेऊन जाईल. म्हणून तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका. प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्यासाठी जागा तयार करीत आहे. आणि जागा तयार झाली. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, शेवटचा जीवात्मा प्रभूच्या इच्छेप्रमाणे तारल्यानंतर किंवा तारण झाल्यानंतर तो या भूतलावर त्याच्या वधूला, त्याच्या मंडळीला या भूतलावर नेण्यासाठी येणार आहे. आणि म्हणून पहिला थेसलोनिका 4 13 ते 18 मध्ये स्पष्ट म्हटलंय, आद्य देवदूत तुतारीचा नाद होत असताना प्रभू स्वर्गातून उतरेल. जे ख्रिस्तात प्रथम झोपी गेलेले आहेत ते प्रथम उठतील, जिवंत आहेत, बदलले जातील आणि प्रभूला असेच अंतराळात सामोरे जातील. याला रॅप्चर असं आपण म्हणतो, टू स्नॅच अवे, हिरावून नेणे. का हिरावून शब्द वापरला? कारण प्रभूचे लोक या भूतलावर आहेत आणि सहसा सैतान त्यांना देणार नाही. म्हणून प्रभू असा गुपचूप येणार नाही, तो आव्हान देऊन येणार आहे. आद्य देवदूत तुतारीचा नाद होत असताना. जुन्या काळात तुतारी कधी ट्रम्पेट किंवा कर्णा कधी वाजत असे आपल्याला ठाऊक आहे. गणनाच्या 10व्या अध्यायामध्ये आम्ही तो वाचतो, तळ हलवण्यासाठी. आज प्रभूचे लोक तो स्वतः घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि त्यावेळेला हे रॅप्चर किंवा हे मंडळीचं उचलणं हे होणार आहे. आता दुसरा एक मुद्दा असा आहे, हे कधी होणार आहे याची वेळ, काळ, समय आपल्याला ठाऊक आहे का? नाहीये. मग मार्क 13 मध्ये प्रभू स्पष्ट म्हणाला, तो वेळ, काळ, समय माझ्या स्वाधीन नाही, पित्याने आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे. मग 24 मध्ये देखील प्रभू स्वतः शिष्यांच्या समयेत बोलताना तो म्हणतो 24:24 मध्ये, तयार राहा, मी कोणत्या समय येईल ते तुम्हाला ठाऊक नाही. आणि म्हणून प्रभू अचानक येणार आहे. का बरं प्रभूने वेळ, काळ, समय का सांगितला नाही? त्याचं कारण आहे, आम्ही सदैव तयार असावं. सदैव चोर, प्रभूने ते म्हणजे असं एक तुलनात्मक दृष्टिकोनातून, मी चोरासारखा येईल, मी अचानक येईल. अचानक या शब्दाचा अर्थ तुम्ही, मी जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तयार असावं. म्हणून रॅप्चर साठी, मंडळी उचलण्यासाठी कधी होऊ शकते आम्हाला ठाऊक नाही. प्रेषितीय काळापासून देखील पेत्राला देखील असं वाटलं होतं की प्रभू येईल तोपर्यंत मी राहतो की नाही. सांगण्याचा उद्देश काय आहे? जर आपण प्रभूच्या येण्याविषयी काही गोष्टी जर पाहिल्या, मंडळीला कुठलंही चिन्ह दिलेलं नाही. तो अचानक केव्हाही येऊ शकतो. आणि म्हणून याला रहस्य म्हटलंय, गुज म्हटलंय. हे प्रभू येईल तेव्हा त्याचे लोक तो घेऊन जाईल. याला प्रभूचं दुसरं येणं म्हटलेलं आहे. आता हे अंतराळामध्ये आम्ही पाहत आहोत. परंतु दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त वधू अंतराळात घेऊन गेल्यानंतर ती प्रभूच्या आसनासमोर 7 वर्ष आहे. दॅट इज कॉल्ड बेमा, जजमेंट सीट ऑफ ख्राइस्ट. 7 वर्ष वधू तिथे आहे. 7 वर्षानंतर
वधूचा न्याय आहे, वधूला बक्षीस आहे, वधूला वस्त्र दिलेले आहेत, रिवॉर्ड दिले जातील. सर्व गोष्टी या 7 वर्षामध्ये होणार आहे. म्हणून वर त्या प्रभूचा न्याय द्या, मंडळीचा न्याय पण आहे तिथे. बिफोर द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट. तिथे वधूचा न्याय पण आहे. तिथे रॅप्चर नंतर पहिल्या घटना सांगतो, नंतर मी एक्सप्लेनेशन करतो. पहिली गोष्ट, रॅप्चर ऑफ द चर्च, मंडळीचं उचललं जाणं. दुसरी गोष्ट आहे जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचं आसन तिथे स्वर्गात आहे. एक्झॅक्ट कुठे आपल्याला ठाऊक नाही, परंतु स्वर्गात निश्चित आहे. स्वर्गात वधू गेल्यानंतर जेव्हा तिचा न्याय होईल, सर्व गोष्टी तिला दिल्या जातील. त्यावेळेस असं म्हटलंय, त्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ द चर्च, मंडळी सादर करणे, कोणाला? पित्याला समर्पित करेल. आणि चौथी गोष्ट, त्यानंतर असं म्हटलेलं आहे, मॅरेज ऑफ द लॅम्ब, खोकऱ्याचं लग्न आहे. भूतोना भविष्यती, अशा प्रकारे एक फार मोठा सोहळा स्वर्गामध्ये पार पाडला जाणार आहे. वऱ्हाडी देखील आहेत. कोण आहेत वऱ्हाडी? वास्तविकता इस्रायलाचं स्थान एक वधू म्हणून होतं, परंतु त्याने जिवंत देवाला सोडलं. देवाने तिला फारकत दिली, सोडचिठ्ठी दिली. आणि आज देवाने पुत्रासाठी वधू तयार केली. ती वधू आज स्वर्गामध्ये पित्याच्या इच्छेप्रमाणे, पुत्राने जाहीर केल्याप्रमाणे, अशा प्रकारे ती तिथे आहे. आणि तिथे कोकऱ्याबरोबर प्रकटीकरण 19:7-9 प्रमाणे कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे. वधूने स्वतःला सुशोभित केलेलं आहे, आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग त्यानंतर चौथी गोष्ट असं म्हटलेलं आहे की महासंकटाचा काळ आहे. कुठे आहे? या पृथ्वीवरती आहे. या महासंकटाच्या काळामधून इस्रायल जाईल, त्यांचा अतोनात छळ होणार आहे. आणि अशा समयामध्ये वधू ही वरती आहे, इस्रायल खाली आहे. वधूचा न्याय स्वर्गामध्ये आहे, इस्रायलाचा न्याय पृथ्वीवरती आहे. या बऱ्याच गोष्टी आहेत साम्य त्या दृष्टीने. आणि असं म्हटलेलं आहे, जेव्हा इस्रायल संपूर्ण जग त्याला घेरून सोडणार आहे, त्याच्या भोवती घेरा घालेल, गराडा घालेल. चला, ज्याच्यामुळे पृथ्वीवर ही समस्या आहे त्यालाच आपण पुसून टाकू, या इराद्याने सर्व जग या ठिकाणी एकत्रित येणार आहे. ते मनाने येणार नाही. प्रकटीकरणाचा 16वा अध्याय, आणि त्या ठिकाणी तो त्यांना या ठिकाणी आणेल. प्रकटीकरणाचं पुस्तक 16वा अध्याय, एक वचन वाचतो मी. प्रकटीकरण याचा 16वा अध्याय पहा, इथे असं म्हटलेलं आहे, त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मोगिद्दोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. यांना आणणारा कोणतरी आहे. लक्षात आलं का नाही? या ठिकाणी कोण आहे? या सर्व राष्ट्रांना प्रेरित करणारा यांच्या मागे कोणती शक्ती आहे? अशुद्ध शक्ती आहे, सैतान आहे, श्वापद आहे, खोटा संदेष्ट आहे, बिस्ट त्याला म्हटलेला आहे. तिथे त्यांना आणतील आणि ते इस्रायल राष्ट्राला घेरा घालतील. असं म्हटलेलं आहे, जवळजवळ 65% लोक मारले जातील. उरलेले लोक धावा करतील, हे मसीहा तू धाव, आम्ही संपलो, तुझं अभियोजन कुठे आहे? तू जर आमचा मसीहा आहेस आणि प्रजा जर तुला उरली नाही, तू कोणावर राज्य करशील? ज्याचं वर्णन आपण स्तोत्र 2 मध्ये पाहतो. देव म्हणाला, मी माझा राजा सियोन पर्वतावर अधिष्ठित केलेला आहे. पण त्या राजाला प्रजा कुठे आहे? ते एक स्तोत्र वाचू पहा, फार छान स्तोत्र आहे. स्तोत्र 2 माझ्याबरोबर काढा. स्तोत्र 2. आणि या स्तोत्राचा जर आपण अभ्यास केला, छान विचार मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्र 2 माझ्याबरोबर काढा. इथे असं म्हटलेलं आहे,
राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की चला आपण त्याची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. स्वर्गात जो राजा सणारूढ आहे तो हसत आहे. प्रभू त्यांचा उपवास करीत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्यास घाबरे करील. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केलेला. 1 ते 6 वचनामध्ये देव बोलत आहेत. त्यानंतर 7 ते 9 वचनामध्ये पुत्र बोलतो. काय बोलतो पहा. या स्तोत्राचे भाग करून आपण स्वतः अध्ययन करू शकता. स्तोत्र 1 ते 6 वचनामध्ये देव बोलत आहे, जे आपण वचने वाचली. 7 ते 9 वचनामध्ये पुत्र बोलत आहे. काय बोलतो? मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तुम्हाला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला राष्ट्रीय वतना दाखल देईल. पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन. लोहदंडाने तू त्यास फोडून काढशील. कुमाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. आणि 10 ते 12 वचनामध्ये पवित्र आत्मा बोलत आहे. काय बोलत आहे? राजांनो, आता शहाणे व्हा. पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. अशा प्रकारे या स्तोत्र 2 मध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघीचं संभाषण आम्हाला. पुत्राने रागावू नये म्हणून तो वाटेत आहे तोच त्याचं चुंबन घ्या, समेट करा, याकरता की त्याचा राग पेटू नये. त्याचा राग पेटवणे अगोदर जर तुम्ही शरण आलात, निश्चित अर्थाने हा क्रोध टाळण्यास तुम्ही समर्थ ठराल. आणि म्हणून एकदा ही 7 वर्ष वधूची या 4 गोष्टीमध्ये गेली. कोणती? वधू एकदा रॅप्चर झाल्यानंतर ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या आसनासमोर आहे. त्यानंतर असं म्हटलेलं आहे, प्रभू ही वधू, तिला डाग सुरकुती विरहित तो अशा प्रकारे पित्याला समर्पित करणार आहे. आणि अशी वधूशी देव कोकऱ्याचं लग्न, वधूचं कोकऱ्याचं वधूशी लग्न या ठिकाणी निघालेला आम्हाला दिसत आहे. परंतु हा जो चौथा मुद्दा आहे, ग्रेट ट्रिब्युलेशन, वधूचं लग्न झाल्यानंतर हा जो रॅप्चर टू विवाहाचा संबंध, हा 7 वर्षाचा समय जो आहे, तो वधू स्वर्गात आहे. पण इस्रायल या पृथ्वीवर महासंकटाच्या समयातून जात आहे. फार भयंकर समय आहे. आणि म्हणून थोडक्यामध्ये हे जे 70 सप्तक आहेत, त्यापैकी 69 सप्तक पूर्ण झालेली आहेत. राहिलेलं 1 सप्तक जे आहे ते जोपर्यंत वधू स्वर्गात जात नाही तोपर्यंत हे 70वे सप्तक पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि एकदा वधू गेल्यानंतर हे 70व्या सप्तकाची सुरुवात होणार आहे. पण वधूला असं कुठलंही चिन्ह दिलं नाही की हे चिन्ह झाल्याबरोबर वधू स्वर्गात जाईल. वधूसाठी कुठलं चिन्ह नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, महासंकटाच्या काळासाठी प्रकटीकरणाच्या 6व्या अध्यायामध्ये पहिला शिक्का, ज्याच्यावर पांढरा स्वार बसलेला आहे, घोड्यावर बसलेला आहे, पांढरा स्वार पांढऱ्या घोड्यावर बसलेला आहे, पण हातामध्ये तलवार वगैरे नाही. तो आपल्या बुद्धीने, चातुर्याने आणि वक्तृत्वाने जगाला जिंकण्या इतकं ज्ञान आहे त्याच्यामध्ये. तो फार हुशार आहे. दानिएलाच्या पुस्तकात म्हटलं, तो दानिएलापेक्षाही हुशार आहे. देवाने खऱ्या अर्थाने हा जो प्रकाश प्रभात पुत्र आहे, आपल्या सर्वस्वावर कार्य करणारा, देवाच्या संबंध कारभाराची देखरेख करणारा,
हा दिवस पडला त्यावेळेस असं म्हटलंय, देवाने याच्याविषयी विलाप केला. सोरेच्या राजाविषयी विलाप. तुम्ही जर एचकेलच्या पुस्तकाविषयी 28 आणि या एशा 14 या ठिकाणी जर पाहिलं, तर त्या ठिकाणी जणू देव यासाठी विलाप करीत की माझ्या सर्वस्वावर तू कारभारी होतास, मी तुला नेमलं होतं. ज्या दिवशी तुझ्यामध्ये ही अपकार बुद्धी शिरली, त्याच्या अगोदर तू माझ्याजवळ होतास, पवित्र पर्वतावर होतास. खंजिऱ्या, बासऱ्या, डफ, वीणा यांचा तुझ्यापुढे साज होता. तू झगझगीत अग्नीमध्ये फिरत वेगवेगळ्या शब्दांमध्ये देव याची प्रशंसा करतो, पण असं म्हटलंय खिन्न होतो, जणू विलाप करत आहे देव. आणि म्हणून हे जेव्हा 7 वर्ष लग्नाची गेल्यानंतर पृथ्वीवर हा अँटी ख्राइस्ट किंवा हा खोटा ख्रिस्त इस्रायल राष्ट्राच्या विरोधात जगाला उठवणार आहे, ज्याचं चित्र आपण जखऱ्याच्या 14व्या अध्यायात पाहतो. ज्या वेळेला इस्रायल खऱ्या अर्थाने मशियाचा धावा करेल, मी रूपरेषा सांगतो, आज मी रूपरेषा सांगणार आहे. वेळ पुढे कधी मिळाला तर मग मी डिटेल विषयात जाणार. आणि मग अशा प्रकारे ज्या वेळेला इस्रायल भयभीत होऊन अवतीभोवती पाहून कुठल्या मदतीची अपेक्षा नाही, तो मशिहाचा धावा करेल. आणि अशा प्रसंगी असं म्हटलेलं आहे, त्यावेळेला मशिहाचा पाय जैतून पर्वतावर लागेल. जखऱ्याचा 14वा अध्याय 1 ते 5 वचने पहा. जैतून पर्वत दुभंगून जाईल, आसलापर्यंत खोर फार मोठं होणार आहे आणि प्रभू उतरेल तेव्हा ही सर्व सेना तो मारून टाकणार आहे. आणि त्या प्रसंगी असं म्हटलेलं आहे, तिथे एक फार मोठी मेजवानी दिली जाणार आहे. आणि ती मेजवानी कोणाला आहे प्रियानो माहित आहे? तिथं देवदूत अंतराळातून असं म्हणतो, या पक्षांनो या, राजाचं मांस, सरदाराचं मांस, घोड्याचं मांस, हे सर्व खाण्यासाठी तो जो एक निमंत्रण देत आहे. इतकी सेना प्रभू तिथे मारणार आहे. आणि त्यावेळेला येत असताना प्रभूच्या बरोबर कोण कोण येणार आहे? त्याची वधू तर कायमची त्याच्या बरोबर आहे. असंख्य देवदूत आहेत. प्रभू घोड्यावर स्वार होऊन येणार आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त प्रथम आला त्यावेळेस असं म्हटलंय, तो गाढवीच्या शिंगरावर बसून आला, तो लीन आणि नम्र आहे. पण आता जो येणार आहे तो असं म्हटलंय, तो स्वार होऊन येणार आहे, पांढऱ्या घोड्यावर बसून येणार आहे. त्याने आपली गाढवी आता द्राक्षलतेला बांधून ठेवली आहे. तो स्वार होऊन येणार आहे. आणि त्याचं वर्णन जे आहे प्रगटीकरणाचा 19वा अध्याय त्याच्या 7 ते 9 वचनामध्ये आम्ही पाहत आहोत. प्रगटीकरण 19वा अध्याय 7 ते 9 वचनामध्ये त्याचं वर्णन पहा कसं आहे. 7 ते 9 वचने. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवलं आहे. तिला तेजस्वी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे नेसाव्याला दिली आहेत. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतीची कृत्य आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही, कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले हे धन्य. तो मला असे म्हणाला, ही देवाची सत्यवचने आहेत. अशा प्रकारे प्रभू जो देव आहे, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो बलवान आहे, तो अशा प्रकारे इस्रायल राष्ट्राची सुटका करेल. आणि सुटका केल्यानंतर या ठिकाणी प्रभू आपलं 1000 वर्षाचं राज्य या पृथ्वीवर तो स्थापन करेल. आणि हे राज्य स्थापन करण्या अगोदर मग न्याय दाखवलेला आहे. त्याचा न्याय आहे, त्या न्यायाविषयी आपण डिटेल नंतर पाहणार आहोत. मला एक गोष्ट फक्त प्रामुख्याने सांगायची आहे, ती ही
प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वधूला न्यायला येईल किंवा प्रभू येशू ख्रिस्त या भूलोकी आला, त्याच्या संबंधाने काळाच्या शेवटी ही जी संज्ञा आहे तिकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. बरेच लोक गोंधळून जात आहेत. आता युद्ध सुरू आहे. चायना, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी, भारत, इस्रायल, आता हे सर्व युद्ध तिसऱ्या महायुद्धाचा आणि आर्मगेद्दोनच्या युद्धाचा काहीही संबंध नाही, हे लक्षात ठेवा. महत्वाचा मुद्दा असा मला सांगायचा की प्रभू जो आला, इब्रिकराचा पहिला अध्याय पहिलं वचन तुम्ही जर वाचलं तर तिथे असं म्हटलेलं आहे, देव पूर्वी अंशाने प्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेष्टाच्या द्वारे बोलला, पण तो आता शेवटच्या काळी. काय बरं शेवटचा काळ म्हणजे कोणता आहे? कोणता आहे शेवटचा काळ? एक लक्षात ठेवा, यहुदी व्यवस्थेचा अंत, यहुदी व्यवस्थेचा अंत आणि कृपेच्या काळाची सुरुवात. 5 जुनं ते होऊन गेलं. जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे ती नवी उत्पत्ती आहे. देवाने या 70व्या सप्तकाची सुरुवात होण्या अगोदर 69 सप्तक आणि 70वं सप्तक याच्यामध्ये देवाने एक प्रोग्राम हाती घेतलेला आहे आणि तो प्रोग्राम म्हणजे वधू मंडळी. जुन्या करारामध्ये हे रहस्य कोणाला ठाऊक नव्हतं प्रिया. हे रहस्य आहे. इफिस 3:9 प्रमाणे, इफिस 3:5 प्रमाणे हे रहस्य होतं. हे कोणालाही जुन्या करारातील संत जनांना ठाऊक नव्हतं, परंतु ते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः जाहीर केलेलं आम्हाला ठाऊक आहे. 16व्या अध्यायामध्ये मत्तयाच्या, की मी माझी मंडळी रचील. ज्या वेळेला पेत्राने प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची जेव्हा कबुली दिली आणि प्रभूने पेत्राची प्रशंसा केली, पेत्रा तुला हे मांस अथवा रक्त यांनी नव्हे पण माझ्या स्वर्गीय पित्याने तुला हे प्रगट केलेलं आहे. काय म्हणाला पेत्र? आपण जिवंत देवाचे ख्रिस्त आहात. प्रभू म्हणाला, तू पेत्र आहेस, या खडकावर मी माझी मंडळी रचीन असं म्हटलेलं आहे. तू पेत्र आहेस, तुझ्या खडकावर नाही. इंग्लिश मध्ये जर आम्ही असं वाटलं तर प्रभू असं म्हणतो, thou art Peter, thou art Peter, upon this rock I will build my church. प्रभू येशू ख्रिस्त खडक आहे. प्रभू येशू ख्रिस्त खडक आहे. प्रभू येशू ख्रिस्त पाया आहे. या खडकावर मंडळी रचली जाणार आहे, तिची घोषणा नवीन करारामध्ये झाली. या मंडळीची स्थापना अथवा या मंडळीचा जन्म प्रभू जेव्हा शिष्यांच्या सवे अंतिम समय बोलताना असं म्हटलं, आणि स्वर्गारोहण होण्यापूर्वी मी जातो खरा, मी जर गेलो नाही तर सत्याचा आत्मा दुसरा कैवारी हा येणारच नाही. तो येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त करून देईल आणि मग तुम्ही यरुशलेम शम्रोन आणि पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्मा आला आणि अशा प्रकारे पवित्र आत्म्याने ही जी वधू, जे 120 जण जमलेले होते, यांच्यावर दृश्य स्वरूपात हा पवित्र आत्मा उतरून या पवित्र आत्म्याने या वधूचा किंवा या विश्वासणाऱ्यांचा मंडळी म्हणून अभिषेक केला. आणि तिथपासून हे मंडळीचं कार्य आजपर्यंत चालू आहे. जवळजवळ 2000 वर्ष होऊन गेली तरी प्रभू आला नाही. परंतु जी बरीच विशेषणं आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणून चिन्ह चमत्काराच्या मागे लागू नका. प्रभू स्वतः काय म्हणाला लक्षात ठेवा. 1 योहान 4 अध्याय 3 वचनामध्ये खोट्या ख्रिस्ताविषयी प्रभू बोलतो. तो म्हणतो तो आजही जगात आहे, तो आताही आहे, पुढे तो येणार आहे. कधी येणार आहे? मंडळी गेल्यानंतर. पूर्वी मंडळीत खोटे लोक होते, खोटे बंधू होते, खोटे संदेष्टे होते, आजही ते आहेत. पेत्र म्हणतो
ते आपल्यात, योहान म्हणतो ते आपल्यातूनच गेले. जर आपले असते तर ते आपल्यातून गेले नव्हते, गेले नसते. यहूदाचं पत्र पहिला अध्याय 18 वचनात असं म्हटले, शेवटच्या काळी माणसे कुवासनेप्रमाणे चालणारी. शेवटचा काळ. दुसरा तिमोथेय 3:1-9, पहिला तिमोथेय 4:1-3 या वचनाकडे जर पाहिलं तर तिथे शेवटच्या काळाविषयी म्हटलेलं आहे. लोक शेवटच्या काळी असे निघतील, तिमोथेया यांच्यापासून सावध राहा. शेवटचा काळ लक्षात ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं, प्रभू येशू ख्रिस्ताचं वधूची स्थापना करणे, तिथपासून हा शेवटचा समय जो चालू झालेला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त वधूला न्यायला येईपर्यंत हा समय इथे असणार आहे. आणि म्हणून मत्ती 24 आणि 25 हे 2 अध्याय जर वाचले, मंडळीचा आणि या 2 अध्यायांचा कुठेही आपल्याला ताळमेळ पाहायला मिळत नाही. मत्तीचे शुभवर्तमान 24वा अध्याय आणि त्याच्या काही वचनांमध्ये जर पाहिलं, मी 3 वचनं वाचतो म्हणजे त्यावरून आपल्याला भेद कळेल काय आहे ते. मत्ती 24, मत्ती शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि पहा बरं त्याचं मत्ती 24, 16, 20 आणि 22 वचने. 16 वचन पहा, तेव्हा जे यहुद्यात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. त्याच्यानंतर 20 वचन पहा, तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शाबात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. 22 वचन, आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले आहेत. कोणाविषयी आहे वचन? इस्रायल राष्ट्राविषयी. म्हणून मत्ती 24 आणि 25 हे अध्याय जे आहेत, बऱ्याच वेळेला आपण मंडळीविषयी त्यांची तुलना करतो, परंतु मंडळीविषयी हे 24 आणि 25 अध्याय नाहीत. हा जागरूकतेसाठी आम्ही बोध म्हणून घेऊ शकतो. पूर्वी रोम 15:4 मध्ये, पहिला करिंदा 11 मध्ये स्पष्ट लिहिलं, पूर्वी शास्त्रात जे काही लिहिलं आहे ते आमच्या बोधासाठी लिहिलेलं आहे, मार्गदर्शनासाठी लिहिलेलं आहे. त्यांनी कुरकुर केली, आम्ही कुरकुर करू नये. ते देवाबरोबर चालले नाहीत, आम्ही देवाबरोबर चालावं. हा बराच बोध तुम्हाला आणि मला दिलेला आहे. परंतु या ज्या मत्ती 24 आणि 25 मधल्या घटना आहेत, स्पेशली इट इज फॉर द नेशन ऑफ इस्रायल, त्यांच्यासाठी आहेत. म्हणून या ठिकाणी काही महत्वाचे जे मुद्दे आहेत, पहिला पेत्र 4:7 मध्ये असं म्हटले, सर्वांचा शेवट जवळ आला आहे. पेत्र लिहितो तेव्हा तो म्हणतो सर्वांचा शेवट जवळ आलाय. तिथपासून हे दिवस आजपर्यंत आहेत. पहा, दुसरा महत्वाचा एक मुद्दा मला जे सांगायचे ते तुमच्या लक्षात आला असेल. म्हणून मंडळीचा समय जो आहे, तिथपासून तर प्रभू येशू ख्रिस्ताचा येण्याचा समय वधूसाठी, तिथपर्यंत या शेवटच्या काळाविषयी, शेवटच्या दिवसांविषयी इथे ओप केलेला दिसतो. पहा, पहिला पेत्र 21 मध्ये पहा बरं, पहिला अध्याय 20, तो काळाच्या शेवटी आम्हास प्रगट झाला. काळाच्या शेवटी, ज्याच्याविषयी सर्व भाकीत केलं होतं, परंतु तो काळाच्या शेवटी आम्हाला प्रगट झाला. पहिला करिंदा 10 अध्याय 11 वचन पहा, जे आपण काळाच्या शेवटापर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही कुठे पोहोचलो आहोत? काळाच्या शेवटापर्यंत पोहोचलेलो आहोत. याकोब 5:8 मध्ये, धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. ही सर्व संदर्भ जी आहेत, ही सर्व शेवटच्या समयाविषयी. आणि म्हणून प्रभू कधी येईल आम्हाला सांगता येत नाही. प्रभूचं येणं जे आहे ते अचानक कधी येऊ शकतो. प्रभू, त्याला इमिनन्सी, अचानक प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं असं म्हटलेलं आहे. प्रेषित काळात नाही आला, आज या समयापर्यंत नाही आला. का बरं? पेत्र असं म्हणतो, प्रभू येत नाही त्याची सहनशीलता आहे. तुमचा माझा नाश होऊ नये. शेवटला जीवात्मा जोपर्यंत तरत नाही तोपर्यंत प्रभूचं येणं होत नाही. प्रिया,
पहिला थेसलनिका 5वा अध्याय 2 ते 4 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तो चोरासारखा येणार आहे. चोरासारखा. पहिला योहान 2रा अध्याय 18-19 वचनामध्ये म्हटलंय, मुलांनो ही शेवटली घटका आहे. ही शेवटली घटका आहे. योहानाचं पत्र कधी लिहिलं? पहिल्या शतकामध्ये. तो म्हणतो ही शेवटली घटका आहे. आज मंडळीसाठी चिन्ह, हे चिन्ह झाल्यानंतर वधू उचलेल असं कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही. परंतु प्रभू त्याच्या समयाने तो येणार आहे, चोरासारखा येणार आहे. म्हणून इब्री करता असं म्हटलं, जो येणार तो येईल, आपल्या येण्यास विलंब करणार नाही. आम्ही त्याच्या समोर कशा प्रकारचे लोक असावे? माझा नीतिवान पुरुष विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्या जीवाविषयी मला संतोष वाटणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं. म्हणून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रथम भूमिकेमध्ये समजणं फार महत्वाचं आहे. आणि जर मग आज बऱ्याच लोकांची जेव्हा हा कोरोना झाला, युद्धाची पार्श्वभूमी किंवा भूमिका आज लोकांच्या समोर आली, एक नामदारी पाळक लोक अनेक वेळेला मला फोन करून, पाळक साहेब आता शेवट जवळ आला. म्हणलं कोणी सांगितलं? नाही आता हे युद्ध सुरू झालं, कोरोनाने माणसं मरणार, माणसंच राहणार नाही. कोणी सांगितलं? प्रभू स्वतः मत्तई 24 मध्ये म्हणाला, या सर्व गोष्टी होणं अगत्याचं आहे, अगत्याचं आहे. योहानाचा 16वा अध्याय शेवटच्या वचनात स्वतः प्रभू म्हटला, मी तुम्हाला अगोदरच या गोष्टी सांगून ठेवल्या, या करता की त्या जेव्हा घडतील तेव्हा तुम्हाला माझी आठवण यावी, माझी आठवण यावी. म्हणून ज्याला आपण राईटली डिवायडिंग द वर्ड असं म्हणतो, त्या वचनाची योग्य विभागणी करणं फार महत्वाचं आहे. कृपेचा समय कोणता आहे? कृपेचा काळ कुठून सुरू झालेला आहे? पेंटिकॉस्ट ते रॅप्चर या दरम्यान फार मोठी सुगी आहे. स्वतः प्रभू शमरोनीशी संवाद करत असताना आपल्या शिष्यांसवे म्हणाला, शेत पिकून गेलेले आहेत, पिकाच्या धन्याने काम करी पाठवावेत म्हणून प्रार्थना करा. हे फार पीक मोठं आहे, ही सुगी फार मोठी आहे. पेंटिकॉस्ट ते सुगीच्या समयाचा दरम्यानचा काळ जो आहे तो फार मोठा आहे, यासाठी की हे धान्य, हे पीक एकत्रित करावं, यासाठी की ते धान्याच्या शेतामध्ये व्यवस्थित कोठारामध्ये साठवून ठेवावं. तुम्ही आणि मी या शेतामध्ये काम करणारे आहोत. तुम्हाला आणि मला हे काम करायचं आहे. आणि म्हणून महत्वाचा मुद्दा, रॅप्चर, प्रभूचं येणं अथवा मंडळीचं उचलणं, हे कधी होऊ शकतं? कधी हो? तुमची आणि माझी काय जबाबदारी आहे? एक वचन माझ्याबरोबर करा. 1 योहान 2रा अध्याय. बरीच वचने आहेत, परंतु मी एक वचन वाचून दाखवतो. 1 योहान 2रा अध्याय 28वा वचन पहा, 28-29. 1 योहान 2रा अध्याय 28-29. तर आता मुलांनो त्याच्यामध्ये राहा, यासाठी की तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून लाजेने माघार घ्यावी लागू नये. तो न्याय संपन्न आहे, हे जर तुम्हाला माहित आहे, तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे, हेही तुम्हाला माहित झालेले आहे. आणि पण तुम्ही आणि मी अशा प्रकारे प्रभूसाठी सदैव तयार राहावं. तो येईल तेव्हा आम्हाला धैर्य असावं, धैर्याने त्याच्या समोर उभं राहण्यास आम्हाला धैर्य असावं. प्रभू येईल तेव्हा. आणि म्हणून या रॅप्चरच्या वेळेस तुम्हाला आणि मला काही करायचं नाही. तो येईल, तुम्हाला आणि मला घेऊन जाईल, अचानक घेऊन जाईल. जगामध्ये फार मोठा गोंधळ सुटेल, जगामध्ये मोठा हाहाकार होणार आहे, लोक गेले कुठे? आणि अशा लोकांना शांत करण्यासाठी महाराज, महाशय, अँटिख्राइस्ट या जगामध्ये येणार आहे. तो फार मोठा वक्ता असेल. कारण प्रकटीकरण 6व्या अध्यायाच्या पहिला शिक्का फोडला तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो, तो घोड्यावर आलेला आहे, निहत्ता आहे, त्याच्या हातामध्ये काहीच शस्त्र नाही. याचा अर्थ बोलून बोलून तो सर्वांना जिंकणार आहे.
तो फार मोठा वक्ता असेल, अशुद्ध आत्मेने प्रेरित झालेला असेल. इस्रायल जे अरेबियन कंट्रीचं आणि इस्रायलचं जे कधी पटलं नाही, आल्याबरोबर चुटकी सरशी तो मंदिर बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा समयी मंदिर देखील बांधण्यास तो परमिशन देणार आहे. त्याची धूर्त चाल आहे, कारण त्यालाच त्या मंदिरात बसायचं. मत्ती 24:15 प्रमाणे दानिएलाने सांगितलेल्या अमंगळाचा पदार्थ तिथे तो बसेल. यज्ञयाग 3.5 वर्षापर्यंत करू देईल, परंतु 3.5 वर्षानंतर तो आपली चाल बदलील. मीच देव आहे, अन्यथा दुसऱ्या कोणाचे नाव घेणे नाही, मलाच यज्ञयाग करा. तिथे इस्रायल शुद्धीवर आणि ताळ्यावर येईल. ठकाने आम्हाला ठकवलं आणि त्या 3.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने इस्रायलाचा फार मोठा छळ होणार आहे. आणि म्हणून या 3.5 वर्ष आणि हे 3.5 वर्ष, एकूण जे 7 वर्षाचं सप्तक आहे, याच्या मधल्या दरम्यान काळामध्ये 1,44,000 शिक्का मारण्यात येईल, याकरता की ते या महासंकटाच्या काळामध्ये देवराज्याची घोषणा करतील, सुवार्थ सांगतील. त्या समयात अनेक लोक प्रभूकडे येतील. बऱ्याच वेळेला अनेक लोक चांगल्या चांगल्या वक्त्यांकडून ही गोष्ट ऐकली. एकदा मंडळी उचलल्यानंतर महासंकटाच्या काळात कोणालाही टिकाव धरता येणार नाही, कोणीही प्रभूकडे येणार नाही. परंतु प्रगटीकरणाचा 7वा अध्याय, प्रगटीकरणाचा 14वा अध्याय, दोन्ही अध्यायामध्ये पहा, जे पृथ्वीवर आहेत ते आम्हाला स्वर्गामध्ये पाहायला मिळतात, डोंगरावर पाहायला मिळतात. प्रभू थोर आहे, प्रभू अद्भुत आहे. म्हणून या 7 वर्षाच्या समयामध्ये हे जे सप्तक आहे, हे एक फार भयंकर सप्तक आहे. या सप्तकाची सुरुवात शिक्का फोडल्याने होणार आहे. या 17व्या सप्तकाची सुरुवात वधू स्वर्गात जाण्याने होणार आहे. का बरं? का स्वर्गात जाण्याने होणार आहे? 2 थेसलोनिका 2 अध्याय 2:6 ते 10-12 वचनापर्यंत पहा. जोपर्यंत तो इथे आहे, तो म्हणजे पवित्र आत्मा, जोपर्यंत त्याची वधू इथे आहे तोपर्यंत त्या दुष्टाचं येणं होत नाही, कारण वधू आहे, पवित्र आत्मा इथे आहे. ज्या क्षणी वधू या भूतलावरून काढून घेतली जाईल, असं म्हटलंय, त्या दुष्टाचं येणं इथे होईल. त्याचं साम्राज्य, त्याचं राज्य, त्याची इच्छा, त्याचे संकल्प आणि त्याने आखलेल्या सर्व गोष्टी परिपूर्ण होणार आहेत. आणि म्हणून तुम्ही आणि मी तयार असणे फार महत्वाचं आहे. आणि कोण जाईल बरं? प्रभू बरोबर कोण जाईल? आज जगामध्ये एक थिअरी असते, पार्शियल रॅप्चर असं म्हटलेलं आहे. एक पार्शियल रॅप्चर आहे. काही काही लोक असे आहेत, त्यांचं म्हणणं फक्त थोडेच लोक प्रभू बरोबर जातील. 2 वचनं वाचून तुमच्या पुढे काही गोष्टी सांगतो. ही रॅप्चर काय म्हणतात, रॅप्चर थेअरी जी आहे, पार्शियल रॅप्चर थेअरी, ही स्वीकारल्याने वधूचं एक शरीर जे आहे किंवा मंडळी जे शरीर आहे, त्याला ही थेअरी फिट बसत नाही. पहा बरं, पहा 1 करीन 12वा अध्याय 12 ते 13 वचने पहा. 1 करीन 12वा अध्याय 12 आणि 13 वचने पहा. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कसा आहे? वधू आहे, त्याचं शरीर आहे. ख्रिस्त या शरीराचं मस्तक आहे, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेन्य असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाले आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालेला आहोत. हा एकच आत्मा आहे की ज्या आत्म्याने तुम्हाला आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी या आत्म्याने वधूचा अभिषेक केला. ती वधू एक आहे. त्या दिवशी जन्म झाला, तिथपासून पुढे या वधूमध्ये, या मंडळीमध्ये, चर्चमध्ये
भर पडत गेली. ती एकच आहे. पेंटेकॉस्टच्या दिवशी एकच असणार आणि रॅप्चर होताना देखील ती एकच असणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पार्शियल रॅप्चर थेअरी जी आहे ती प्रभूचं एक शरीर जी वधू आहे तिचे तुकडे तुकडे करणारी थेअरी आम्हाला पाहायला मिळते. इफिच्या 5व्या अध्यायाच्या 30व्या वचनामध्ये अजून एक वचन पहा. इफिसकारास पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 30वं वचन. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. कोण आहे ते अवयव? ज्या क्षणी ज्या दिवशी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून आपल्या अंतःकरणात स्वीकारलं, त्याच्या आज्ञेचं पालन केलं, पाण्याद्वारे साक्ष दिली, ते लोक जे मंडळीत आहेत असे लोक प्रभू येईल तेव्हा त्याच्या बरोबर सर्वच जातील. फक्त ज्यांना त्याचं येणं प्रिय आहे असं नाही. आणि या मंडळीमध्ये किती लोक आहेत? संत पाऊल तर जवळजवळ 5 ते 7 प्रकारची माणसं दाखवत. परंतु प्रामुख्याने 3 प्रकारची माणसं पहा. ते आत्मिक मनुष्य आहेत. आत्मिक मनुष्य, स्पिरिच्युअल मनुष्य, जो पवित्र आत्म्याच्या अधीन राहतो, प्रभूच्या आज्ञेचं पालन करीतो आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालतो, तो आत्मिक आहे. दैहिक मनुष्य पहा, तो तारलेला आहे, परंतु आत्म्याच्या अधीन नाही, देहाच्या अधीन आहे. त्याला कार्नल मनुष्य, कार्नल मॅन, दैहिक पुरुष असं म्हटलेलं आहे. ही 2 माणसं आहेत प्रामुख्याने. आणि तिसरा जगातली जी व्यक्ती आहे ती न तारलेली आहे. प्रभू येईल तेव्हा ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे अशांना नेण्यासाठी तो येणार आहे. आणि स्वर्गात गेल्यावर मग असं म्हटलेलं आहे, ज्याचं काम टिकेल त्याला बक्षीस मिळेल. वैयक्तिकरित्या तो तरेल, परंतु अग्नीतून निघालेल्या कोलिताप्रमाणे असेल. त्याला बक्षीस नाही, त्याला मजुरी नाही. लोट सदोम गोमोरातून बाहेर पडला, त्याची पत्नी पडली, 2 मुली पडल्या, जावयाने तर विश्वास ठेवला नाही, अवज्ञा मोडली, ती खांब होऊन पडली. आजही तिथे इतिहास वजा तो खांब आहे. लोटाला काय मिळालं? सर्व गमावलं. पण तरला, लोट तरला, कारण तो नीतिमत्वाचा लोट आहे. पेत्र त्याला म्हणतो. तुम्ही आणि मी नीतिमान का आहोत? वाय वी आर रायचियस पीपल. का आम्ही नीतिमान लोक आहोत? कारण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे तुम्हाला आणि मला हे जीवन मिळालेलं आहे. ही आमची प्रभूच्या समक्षतेत येण्याची योग्यता आहे. त्याला असं म्हटलेलं आहे, हे आमचं पोझिशन आहे देवाच्या समक्षतेत येण्यासाठी. सॅन्टिफिशन, पावित्र्य जे आहे, सॅन्टिफिकेशन, प्रभूच्या समक्षतेवर. म्हणून हे 3 पोझिशन आहेत आमचं. प्रॅक्टिकल पोझिशन आहे, देवाच्या समक्षतेत उभा राहण्याची आमची स्थिती आहे, रोजच्या जीवनात चालण्यासाठी आमची स्थिती आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे आम्ही नीतिमान ठरतो, कारण ख्रिस्ताने आम्हासाठी दंड भरला, जीवन दिलं. आणि म्हणून पार्शियल थेअरी ही देवाच्या वचनाने मान्य होत नाही. प्रभू येईल तेव्हा. म्हणून इब्राय करंथीकराच्या 15व्या अध्यायामध्ये संत पाऊल म्हणतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, आपण सर्वच बदलून जाऊ. ही कृपा आहे. जुन्या आणि नव्याचा भेद एक सांगतो. असं म्हटलंय, आपण सर्वच, आपण सर्वच, या 2 ज्या फ्रेज आहेत, पहिला शबल 14वा अध्याय 14व्या वचनामध्ये आणि पहिला कोरिन्थ्याच्या 15व्या अध्यायात, त्याच्यामध्ये असं म्हणलं, आपणा सर्वांना मरण आहे. दुसरा पहिला शबल 14चा, आपल्या सर्वांना मरणे आहे. परंतु नवीन करारामध्ये असं म्हटलं, आपण सर्वच मरणार नाहीत. किती मोठी आशा आहे. जर प्रभू आज आला, जे आपण जिवंत आहोत, ते आम्हाला मरण पाण्याचा आम्हाला अनुभव येणार नाही, कारण प्रभू येईल तेव्हा आम्ही असेच बदलून जाऊ. परंतु जुन्या करारातील सर्व संत जन या सर्वांना मरण आहे.
किती आपण भाग्यवान आहोत. कृपेच्या काळामध्ये देवाने तुम्हाला आणि मला ही स्थिती दिली. म्हणून रॅप्चर ही थिअरी जी आहे, रॅप्चर थिअरी नाही, वास्तव आहे. परंतु याच्यामध्ये अनेक लोकांनी वेगवेगळ्या थेऱ्या मांडलेल्या आहेत. प्रभू येईल, त्याची वधू तो घेऊन जाईल, आहे तेथे आम्हाला घेऊन जाईल, आणि मग तिथे गेल्यानंतर, तुम्हाला आणि मला तिथे गेल्यानंतर प्रभूच्या आसनासमोर, त्याला आपण बिमा असं म्हणतो, जजमेंट सीट ऑफ ख्राइस्ट, त्या आसनासमोर तिथे तुमचा माझा न्याय होईल, प्रभूसाठी केलेल्या कामाचा न्याय होईल. तिथे प्रभू आम्हाला शुद्ध करील, आम्हाला धुईल, डाग सुरगुती काही ठेवणार नाही, ते त्याच्या समोर आम्हाला समर्पित करेल. आणि म्हणून हे 4 भाग पाहणे फार महत्वाचं आहे. मंडळीचं उचलणं, मंडळीचा न्याय, मंडळीला सादरीकरण करणं, मंडळीचं लग्न, आणि मग महासंकटाच्या काळामध्ये इस्रायलाच्या सुटकेसाठी प्रभूचं स्वर्गातून परत येणं. या गोष्टींचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. हा जो सिद्धांत आहे एस्कॅटॉलॉजी, याच्याविषयी संपूर्णपणे पाहण्यास देवाने आम्हाला प्रेरित करावं, देवाने आम्हाला उत्सुक करावं. कारण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आजही आम्ही म्हणतो फार जवळ आहे. पेत्र म्हणतो जवळ आहे, योहान म्हणतो जवळ आहे, याकोब म्हणतो जवळ आहे, ही सर्व म्हणतात जवळच आहेत. म्हणून आज शेवटचा कृपेचा काळ, शेवटचा आणि कृपेचा काळ लक्षात ठेवा. तेव्हापासून हा शेवटचा काळ सुरू आहे. गलती 4:4 मध्ये काय वाचतो आपण? काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राच्या अधीन असा होता, म्हणून त्याने येऊन नियमशास्त्र परिपूर्ण केलं, आणि आज जीवन देणाऱ्यांसाठी त्याने हा मार्ग मोकळा केलेला आहे. या सर्व गोष्टी आपण ध्यानात ठेवूया, आणि या रॅप्चर विषयी, उचलण्याविषयी, प्रभूच्या सवे जाण्याविषयी, बक्षीस मिळवण्यासाठी आम्ही स्वतःला शुद्ध कुमारी असं जे आज जिचा वाङ्मय किंवा वाङ्निश्चय झालेला आहे प्रभूशी, तिचा विवाह होण्यासाठी आम्ही प्रभूच्या बरोबर जाण्यासाठी सदा सर्वदा तयार राहूया. देवा या सर्व गोष्टी समजण्यासाठी त्याची कृपा आणि दया आम्हास पुरवो. थँक्यू ब्रदर. थँक्यू व्हेरी मच ब्रदर. धन्यवाद ब्रदर. फार